नव्या मुंबईमध्ये जवळपास 17,000 घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या 10% रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे संकल्पना आहे हाऊसिंग फॉर ऑल, त्या संदर्भामध्ये देखील म्हणजे याचा फायदा होईल आणि लोकांना परवडणाऱ्या दरांमध्ये चांगली घरं मिळतील. त्यामुळे हा एक निर्णय लोकांसाठी फायद्याचा आहे. त्याचबरोबर आज मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबईमध्ये 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतो आपण. SRAमध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ही क्लस्टर योजना म्हणजे काय तर एक मोठी अशी सिटी विदिन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल. कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार, तिथे गार्डन होणार, तिथे मुलांना खेळायला बगीचा, ग्राउंड, पार्किंग, क्लब हाऊस, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 17 प्रकल्पांची निवड केलेली आहे. त्यामध्ये काही नावं मी सांगतो. ओशिवरा आहे, गोवंडी आहे, चिता कॅम्प आहे, टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर 17,000 घरांचं आपण क्लस्टर करतोय आणि त्याला SRA आणि MMRDA यांनी सुरुवात देखील केलेली आहे. आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की 20-25 वर्षापासून भाडंही मिळत नाही, घरही मिळत नाही, डेव्हलपरही गेलाय सोडून. मग अशा ठिकाणी 137 कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी SRAने दिलं. मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेला आहे. आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये 5 क्लस्टर सुरू झालेले आहेत. आणि त्यामुळे ही 17 क्लस्टर जी आहेत ही देखील युद्ध पातळीवर सुरू होतील. आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरणं आहेत जसं MMRDA आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, इत्यादी ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये JVमध्ये घेतोय, जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरणं असल्यामुळे वाढेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे. ती अभय योजना तिची मुदत संपली होती. काही SRA योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक, त्यामुळे ते देखील SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ देतोय. SRA प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. त्याच्या तक्रारी त्याच्या 2000च्या वरती काहीतरी केसेस आहेत. त्यामुळे ह्याचा जलद निपटारा करण्यासाठी AGRC जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्ध पातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल. म्हाडाच्या ओसीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं 83 अशा वसाहती आहेत, 83 प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं, इतर जे काही इन्सेंटिव्ह FSI देणं, यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील.
त्याचबरोबर फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये. रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास जे फनेल झोन आहे, फनेल झोनमध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे, त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत, धोकादायक आहेत, त्यांना वाढीव FSI देतो. EWSला 300 चौरस फूटपर्यंतचा FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर LIGमध्ये 600 चौरस फूटपर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. या योजनेत खालीलप्रमाणे FSI ध्येय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणामध्ये देय राहील. संरक्षित भाडेकरूंना त्याचं संरक्षित क्षेत्रा इतकं FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो देण्याचा निर्णय झालेला आहे. अधिकृत रहिवाशांना त्यांच्या ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तो अनुज्ञेय राहील. आणि म्हणून EWS आणि LIG सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील त्या ठिकाणी दिला जाईल. आणि म्हणून या बाबतीत देखील नवीन योजनेमध्ये विनियोजन 33.7 33.9 या नियमांतर्गत इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक त्यांना फायदे जे आहेत ते देखील कायम राहतील. आणि त्यामुळे या ठिकाणी फनेलमध्ये जे लागू केलेले नियम आहेत तेच नियम डिफेन्ससाठी देखील डिफेन्सच्या जागेमध्ये असलेली ज्या काही इमारती आहेत, रहिवासी आहेत, त्यांना देखील या फनेल झोनच्या धोरणाचा फायदा होईल आणि त्यांचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. जेणेकरून मुंबईमध्ये आता कुठल्याही इमारतींचा पुनर्विकास थांबणार नाही आणि पुनर्विकासाचे जे अडथळे होते ते आपण दूर केलेले आहेत. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबई आणण्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. आणि मला वाटतं मुंबईकरांना मोठा दिलासा देणारे हे निर्णय, परवा घेतलेले निर्णय देखील आणि आज घेतलेले निर्णय देखील ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही जी मागणी होती मुंबईकरांची, पुनर्विकास रखडलेला आहे, इमारती पडतात, लोकांचा जीवितहानी होते आणि यासाठी या पुनर्विकास प्रकल्पांसाठी किंबहुना पुनर्विकासामध्ये असलेले अडथळे दूर करण्यासाठी सरकारने एक मोठं धोरणात्मक पाऊल उचललेलं आहे, गृहनिर्माण विभाग आणि नगरविकास विभागाने. याचं मला समाधान आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर हे निर्णय घेतलेत. त्याचबरोबर मुबलक घरं जे PAPसाठी उपलब्ध झाली पाहिजे, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी, म्हणजे रस्ते आहेत, भुयारी गटार योजना आहे, फ्लायओव्हर आहेत, इतर जे काय प्रकल्प आपल्याला मुंबईत करायचे, पण त्यासाठी हाऊसिंग स्टॉक पाहिजे आणि म्हणून हाऊसिंग स्टॉक वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. जे PAPची घरं काही ठिकाणी विकासकांकडे आहेत ती देखील आपल्याकडे ताब्यात घेतली जातील आणि नवीन हाऊसिंग स्टॉक जो आहे या विविध माध्यमातून आपण तो देखील हाऊसिंग स्टॉक उपलब्ध करून घेतल्यामुळे हाऊसिंग बँक एक प्रकारची आपण तयार करतोय, जेणेकरून पुनर्वसनासाठी कुठेही घर कमी